काही लोक आयुष्यात येतात आणि सुरुवातीला आपल्याला वाटतं यांच्यापेक्षा चांगला माणूस मला मिळू शकत नाही. तो आपल्याशी गोड बोलतो, आपली काळजी घेतो, आपल्या अडचणी ऐकतो, आपल्या सुखदुःखात सहभागी होतो आणि नकळत आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो. पण काही काळानंतर आपल्या आयुष्यात काहीतरी बदलायला लागतं. मन पूर्वीसारखं शांत राहत नाही, स्वतःच्या निर्णयांवर शंका येऊ लागते, छोट्या गोष्टींचाही जास्त विचार होतो. आपण एखादी चांगली गोष्ट केली तरी मनात आनंदापेक्षा प्रश्नच निर्माण होतो. मी खरंच योग्य करतोय ना? आणि मग एक दिवस लक्षात येतं, समस्या नेहमी परिस्थिती नसते, कधीकधी आपल्या आसपासच्या काही लोकांच्या वागण्यात असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. प्रत्येक मतभेद असलेली व्यक्ती विषारी नसते, प्रत्येक टीका करणारा माणूस वाईट नसतो आणि प्रत्येक चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीपासून लगेच नातं तोडण्याची गरजही नसते. पण एखाद्या व्यक्तीचं नकारात्मक वर्तन वारंवार होत असेल, तुमच्या मर्यादांचा आदर होत नसेल आणि त्या नात्यामुळे तुम्हाला सतत मानसिक त्रास होत असेल, तर त्या नात्याकडे डोळे बंद करून पाहणंही योग्य नाही. म्हणूनच आज आपण अशा 15 प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. हे लोक कोण आहेत, त्यांना ओळखायचं कसं, त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम कसा होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्याशी वागताना स्वतःची शांतता आणि आत्मसन्मान कसा जपायचा. नंबर 1. सतत तुमच्यात उणिवा शोधणारे लोक. तुम्ही काहीही करा, त्यांना त्यात काहीतरी कमीच दिसतं. तुम्ही नवीन काम सुरू केलं तर ते तुझ्याकडून होईल का? तुम्ही नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली तर याचा तुला काय फायदा होणार? तुम्ही एखादं छोटं यश मिळवलं तर यात एवढं विशेष काय आहे? आणि तुम्ही एखादी चूक केली तर त्या एका चुकीला तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी जोडण्याची त्यांची तयारी असते. तुझ्याकडून काहीच नीट होत नाही. हे वाक्य साधं वाटतं, पण सतत ऐकलं तर ते मनात घर करू शकतं. पहिल्यांदा आपण हसून दुर्लक्ष करतो, दुसऱ्यांदा पुन्हा दुर्लक्ष करतो, पण 10व्यांदा मन स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतं, कदाचित खरंच माझ्यात काही विशेष नाही. आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. समोरची व्यक्ती तुमच्यावर थेट नियंत्रण ठेवत नाही, पण तिच्या शब्दांमुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ शकतो. पण इथे एक फरक समजून घ्या. तुमची चूक दाखवणारा प्रत्येक माणूस विषारू नसतो. खरं तर तुमची चूक दाखवणारा योग्य माणूस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. फरक उद्देशात असतो. एक व्यक्ती म्हणते, इथे तुझी चूक झाली आहे, ती सुधारलीस तर तुला फायदा होईल, आणि दुसरी म्हणते, तू नेहमीच चुकीचा असतोस. पहिली व्यक्ती तुमच्या कृतीवर बोलते, दुसरी व्यक्ती तुमच्या व्यक्तिमत्वावर हल्ला करते. म्हणून कोण तुमची सुधारणा इच्छित आहे आणि कोण तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे, हे ओळखायला शिका. अशा लोकांशी काय करायचं? सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करू नका. मी करून दाखवतो, एक दिवस तुला कळेल, मी तुझ्यापेक्षा पुढे जाईन, असं करत राहिला तर तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुम्ही राहणार नाहीत, समोरची व्यक्ती बनेल. तुमची प्रगती कोणाला उत्तर देण्यासाठी नसावी. तुम्ही शिका, मेहनत करा, स्वतःला सुधारत राहा, पण स्वतःसाठी. कारण तुमची किंमत एखाद्या व्यक्तीच्या मतावर अवलंबून असेल तर तुमच्या आयुष्याची चावी त्या व्यक्तीच्या हातात जाते. नंबर 2. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याजवळ येणारे लोक. आता दुसरा प्रकार आणखी सूक्ष्म आहे. अशा व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत नाहीत, उलट गरज असेल तेव्हा त्या तुमच्याशी इतक्या प्रेमाने बोलतात की तुम्हाला वाटतं, हा माणूस खरंच माझी काळजी घेतोय. फोन येतो, काय म्हणतोस, खूप दिवसांनी बोलतोय, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आणि मग काहीतरी काम समोर येतं, तुम्ही मदत करता, काम पूर्ण होतं आणि त्यानंतर तुम्ही फोन केला तर वेळ नसतो, मेसेज गेला तर उत्तर उशिरा मिळतं, तुमची अडचण सांगितली तर विषय बदलतो आणि काही दिवसांनी पुन्हा त्यांना तुमची गरज पडते आणि पुन्हा अचानक जवळीक सुरू होते. उदाहरणार्थ, समजा तुमचा एक परिचित आहे, त्याला एखादं महत्त्वाचं काम आहे, तो तुम्हाला अनेकदा फोन करतो, तुमचं कौतुक करतो, तुमची मदत घेतो, तुम्ही वेळही देता. कदाचित तुमचं स्वतःचं काम बाजूला ठेवता, त्याचं काम पूर्ण होतं आणि काही दिवसांनी तुम्हाला जाणवतं की तो पुन्हा गायब झाला आहे. मग तुम्ही विचार करता, काय झालं, आपण काही चूक केली का? नाही. कदाचित तुम्ही फक्त एक गोष्ट उशिरा ओळखली, त्या व्यक्तीला तुमची गरज होती, तुमची साथ नाही. म्हणून नात्याची एक साधी चाचणी घ्या. तुमच्याकडे देण्यासाठी काहीही नसताना समोरची व्यक्ती तुमच्याशी तितक्याच प्रेमाने बोलते का? तुम्ही तिचं काम करू शकत नसताना ती तुमच्याशी आदराने वागते का? तुम्ही अडचणीत असताना ती किमान तुमचं म्हणणं ऐकते का? जर उत्तर सतत नाही असेल तर त्या नात्याबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे. अशा व्यक्तीशी भांडण्याची आवश्यकता नाही. फक्त एक गोष्ट बदला, तुमची उपलब्धता. प्रत्येक फोन लगेच उचलायचा नाही, प्रत्येक विनंती मान्य करायची नाही,
प्रत्येक वेळी मदतीला धावून जायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा चांगुलपणा कोणाच्या सवयीचा भाग बनू देऊ नका. कारण मदत करणं सुंदर आहे, पण स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि आत्मसन्मान गमावून केलेली मदत नेहमीच योग्य असेल असं नाही. नंबर 3, तुमची गुपितं इतरांना सांगणारे लोक. विश्वास ही नात्याची सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पण काही लोकांसाठी तुमची खाजगी गोष्ट म्हणजे फक्त पुढे सांगण्यासारखी माहिती असते. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला विश्वासाने सांगितलं, घरात सध्या थोडी अडचण आहे, ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. ती म्हणते काळजी करू नकोस, मी कुणालाही सांगणार नाही. काही दिवसांनी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला भेटता आणि ती अचानक विचारते, तुमच्या घरात काही प्रॉब्लेम चालू आहे ना? तुम्ही काही क्षण शांत होता, कारण तुम्हाला माहीत असतं ही गोष्ट तुम्ही फक्त एका व्यक्तीला सांगितली होती. अशावेळी राग येणं साहजिकच आहे, पण त्यापेक्षा एक महत्त्वाचा धडा घ्या. विश्वास शब्दांनी नाही तर वर्तनातून सिद्ध होतो. जो माणूस तुमच्यासमोर दुसऱ्यांची गुपितं सांगतो, त्याच्याशी स्वतःची गुपितं शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण आज तो दुसऱ्याबद्दल बोलतोय, उद्या विषय तुम्ही सुद्धा असू शकता. याचा अर्थ असा नाही की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. नाही, आयुष्यात विश्वासू लोकांची गरज असते, पण प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्याची गरज नसते. काही गोष्टी कुटुंबापुरत्या, काही जवळच्या मित्रांपुरत्या आणि काही गोष्टी फक्त तुमच्यापुरत्या ठेवणंही योग्य असतं. गोपनीयता म्हणजे खोटं बोलणं नाही. गोपनीयता म्हणजे काय, कुणाला आणि किती सांगायचं याची शहाणपणाने निवड करणं. आणि आता एक गोष्ट स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का जिच्याशी बोलल्यानंतर तुमचं मन हलकं होण्याऐवजी आणखीन जड होतं? तुम्ही तिच्यासोबत असताना स्वतःला सिद्ध करावं लागतं का? तुमच्या आनंदात ती खरंच आनंदी असते का? आणि तुमची एखादी वैयक्तिक गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचली तर ती सुरक्षित राहील याची तुम्हाला खात्री आहे का? जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अस्वस्थ करत असतील तर कदाचित समस्या तुमच्या मनात नाही, कदाचित तुम्ही कोणाला तुमच्या आयुष्यात किती जागा दिली आहे याचा पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येकाला समजावण्यात, प्रत्येकाला खुश करण्यात आणि प्रत्येक नातं जबरदस्तीने टिकवण्यात खर्च करण्यासाठी नाही. ज्यांच्यासोबत राहून तुमचा आत्मविश्वास वाढतो, मन शांत होतं आणि तुम्ही स्वतःसारखे राहू शकता, अशा लोकांची किंमत ओळखा. बाकी लोकांशी आदराने वागा, पण स्वतःची मनशांती जपून. नंबर 4, तुमच्या यशाचं महत्त्व कमी करणारे लोक. समजा तुम्ही अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर एखादं महत्त्वाचं काम पूर्ण केलं. तुम्ही आनंदाने सांगता, शेवटी मी हे करून दाखवलं. समोरची व्यक्ती म्हणते, अरे हे तर सोपं होतं. तुम्ही नोकरीत प्रगती केली, ती म्हणते तुला नशीब साथ देत आहे. तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकली, ती म्हणते यात एवढं काय विशेष आहे. एकदा असं घडलं तर कदाचित योगायोग असेल, पण प्रत्येक वेळी तुमच्या आनंदावर पाणी टाकलं जात असेल तर त्या वर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही लोकांना तुमचं अपयश स्वीकारणं सोपं वाटतं, पण तुमची प्रगती स्वीकारणं कठीण जातं. अशा वेळी काय करायचं? सर्वात आधी स्वतःच्या यशाची किंमत दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवर ठरवणं बंद करा. तुम्हाला माहीत आहे तुम्ही किती मेहनत केली, तुम्हाला माहीत आहे तुम्ही किती वेळा अपयशी झालात, तुम्हाला माहीत आहे तुमच्या त्या छोट्या यशामागे किती मोठा संघर्ष आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून टाळ्या मिळतीलच अशी अपेक्षा ठेवू नका. काही लोक तुमचं कौतुक करतील, काही लोक शांत राहतील आणि काही लोक तुमच्या कमतरता शोधतील. तुमचं काम एकच, तुमच्या मार्गावर चालत राहणं. कारण तुम्ही कोणाला उत्तर देण्यासाठी मोठे होत नाही, तुम्ही स्वतःचं आयुष्य चांगलं करण्यासाठी मोठे होता. नंबर 5, प्रत्येक गोष्टीत स्वतःला बळी दाखवणारे लोक. अशा व्यक्तीशी बोलताना सुरुवातीला तुम्हाला तिची खूप दया येते. ती सांगते, माझ्याबरोबरच नेहमी असं का होतं, माझं कोणीच ऐकत नाही, सगळे माझ्या विरुद्ध आहेत. तुम्ही तिचं दुःख ऐकता, तिला समजून घेता, तिला सल्ला देता. पण काही काळानंतर एक गोष्ट लक्षात येते, तिच्या आयुष्यात घडलेल्या जवळजवळ प्रत्येक चुकीसाठी दुसरं कोणीतरी जबाबदार आहे. तिने चुकीचा निर्णय घेतला, कोणीतरी तिला चुकीचा सल्ला दिला, नोकरीत समस्या आली, बॉस चुकीचा, मित्र दूर गेले, मित्र स्वार्थी, नातं खराब झालं, समोरची व्यक्ती वाईट आणि स्वतःच्या निर्णयाकडे पाहण्याची वेळ आली की विषय पुन्हा दुसरीकडे. समस्या अशी नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी आहेत. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्ती प्रत्येक वेळी स्वतःची जबाबदारी नाकारतो. कारण जबाबदारी स्वीकारली नाही तर बदलाची सुरुवातही होत नाही. आणि तुम्ही अशा व्यक्तीला कितीही सल्ले दिले तरी ती पुन्हा त्याच चक्रात जाऊ शकते. म्हणून मदत करा, पण स्वतःला तिच्या समस्यांचं कायमचं उत्तर बनवू नका. तिचं दुःख समजून घ्या, पण तिचे प्रत्येक निर्णय स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. सहानुभूती ठेवा, पण स्वतःच्या मानसिक शांततेची किंमत देऊ नका.
नंबर 6, तुमच्या मनात सतत भीती निर्माण करणारे लोक. तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करणार असता आणि लगेच एक आवाज येतो, नको करूस. तुम्ही म्हणता मला नवीन काम सुरू करायचं आहे. उत्तर असते तुला नाही जमणार. मी एक नवीन कौशल्य शिकतोय. उत्तर असते यातून तुला काहीच मिळणार नाही. तुम्ही एखादं स्वप्न सांगता आणि समोरची व्यक्ती तुमच्या स्वप्नापेक्षा त्यातील अपयशाची शक्यता सांगायला सुरुवात करते. आता लक्षात घ्या, धोका सांगणं चुकीचं नाही. समजूतदार व्यक्ती म्हणेल हे कर पण आधी तयारी कर. पण नकारात्मक व्यक्ती म्हणेल हे करूच नकोस, तू फसशील. दोन्ही वाक्यात मोठा फरक आहे. पहिलं वाक्य तुम्हाला तयार करतं, दुसरं वाक्य तुम्हाला घाबरवतं. काही लोकांना स्वतःच्या मर्यादा इतक्या परिचित झालेल्या असतात की दुसऱ्यांनी मोठं स्वप्न पाहिलं तरी त्यांना ते अवास्तव वाटतं. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांची भीती तुमची क्षमता ठरवत नाही. तुम्ही प्रत्येक सल्ला ऐका, पण प्रत्येक सल्ला स्वीकारू नका. माहिती घ्या, जोखीम समजा, तयारी करा आणि मग निर्णय घ्या. कारण तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमच्या भीतीवर नाही तर तुमच्या विवेकावर आधारित असायला हवा. नंबर 7, सतत तुमची इतरांशी तुलना करणारे लोक. बघ तो तुझ्यापेक्षा किती पुढे गेला, तिच्याकडे स्वतःचं घर आहे, तो एवढे पैसे कमवतो, तुझ्या वयात त्याने खूप काही मिळवलं. अशी वाक्य वारंवार ऐकली की आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहणं विसरतो. आपण दुसऱ्याच्या प्रवासाची तुलना करून लागतो आणि मग एक विचित्र गोष्ट घडते. आपल्याकडे किती आहे हे पाहण्याऐवजी दुसऱ्याकडे किती आहे हे मोजायला सुरुवात होते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कुणाची सुरुवात वेगळी, कुणाची परिस्थिती वेगळी, कुणाच्या संधी वेगळ्या, कुणाच्या अडचणी वेगळ्या. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याचा निकाल पाहून स्वतःच्या प्रवासाला अपयश म्हणणं योग्य नाही. तुमचा खरा प्रवास असा असायला हवा, मी कालपेक्षा आज थोडा पुढे आलो आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही जिंकत आहात. हळूहळू का होईना, पण तुम्ही पुढे जात आहात. नंबर 8, तुमच्या सीमांचा आदर न करणारे लोक. तुम्ही म्हणता मला आता वेळ नाही. समोरचा म्हणतो अरे एवढं काय. तुम्ही म्हणता मला हा विषय बोलायचा नाही. पुन्हा तोच विषय सुरू होतो. तुम्ही म्हणता मला हे करायचं नाही. उत्तर तेच, तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस. आणि मग तुम्हाला अपराधी वाटायला लागतं. इथे थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच चुकीचं आहे की नाही? म्हणल्याबद्दल मला अपराधी वाटायला लावलं जातंय. प्रत्येक नात्यात मर्यादा आवश्यक असतात. तुम्हाला प्रत्येक फोन उचलण्याची गरज नाही, प्रत्येक विनंती स्वीकारण्याची गरज नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचीही गरज नाही आणि प्रत्येक व्यक्तीला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश देण्याचीही गरज नाही. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही, कधीकधी तो आत्मसन्मान असतो. नम्र राहा, पण स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःच्या इच्छेविरुद्ध फक्त समोरच्याला खुश ठेवण्यासाठी निर्णय घेता तेव्हा बाहेरचं नातं टिकून पण आतून तुम्ही स्वतःशी असलेलं नातं कमकुवत होऊ लागतं. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला समान जागा देण्याची गरज नाही. काही लोकांना मनापासून जवळ ठेवा, काहींशी फक्त औपचारिक संबंध ठेवा आणि काहींपासून योग्य अंतर ठेवा. कारण शांत आयुष्य म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं नाही, तर कोणाला किती जवळ येऊ द्यायचं हे शहाणपणानं ठरवणं आहे. नंबर 9, तुमच्यात आणि इतरांमध्ये गैरसमज निर्माण करणारे लोक. हा प्रकार अतिशय हुशारीने काम करतो. अशा व्यक्ती तुमच्याशी थेट भांडत नाहीत, त्या तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मध्ये अर्धसत्य, चुकीची माहिती किंवा चुकीचा अर्थ पोहोचवतात. समजा तुमचा एका मित्राशी चांगला संबंध आहे, तिसरी व्यक्ती तुमच्याकडे येते आणि म्हणते तुला माहीत आहे का तो तुझ्याबद्दल काय बोलत होता? तुम्ही विचारता काय? ती पूर्ण गोष्ट सांगत नाही, फक्त एवढंच म्हणते राहू दे, सांगितलं तर तुझं मन दुखेल. आता तुमच्या मनात संशय निर्माण झाला. तुम्ही त्या मित्राकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागता. कदाचित त्याने काहीच चुकीचं बोललेलं नसतं, पण तुमच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलेलं असतं. अशा वेळी एक गोष्ट करा, ऐकलेल्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. ज्याच्याबद्दल बोललं गेलं आहे त्याच्याशी थेट बोला, शांतपणे विचारा, मला अशी गोष्ट ऐकायला मिळाली आहे, मला तुझ्याकडून सत्य समजून घ्यायचं आहे. कारण अनेक नाते एखाद्या मोठ्या भांडणामुळे नाही तर तिसऱ्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या गैरसमजामुळेच खराब होतात. म्हणून जिथे शक्य असेल तिथे ऐकीव माहितीपेक्षा थेट संवादाला महत्त्व द्या. नंबर 10, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक. तुम्ही मदतीला धावून जाता, कोणी अडचणीत असेल तर स्वतःचं काम बाजूला ठेवता, कोणी नाही म्हणत असेल तर तुम्ही ठीक आहे मी करतो म्हणता, कोणाला पैसे, वेळ, सल्ला किंवा मदत हवी असेल तर शक्य तेवढी करता. कारण तुमच्या मनात एक विचार असतो, आपल्यामुळे कोणाचंही काम झालं तर चांगलंच आहे. ही भावना सुंदर आहे, पण प्रत्येकजण तुमच्या चांगुलपणाची किंमत समजेलच असं नाही. काही लोक तुमच्या मदतीला सवय बनवतात. पहिल्यांदा त्या विचारतात जमेल का, नंतर म्हणतात तूच करशील आणि काही काळाने तुम्ही नकार दिला तर उलट तुम्हालाच दोष देतात. नंबर 11, तुमच्या भावनांशी खेळणारे लोक. या प्रकाराला ओळखणं थोडं कठीण असतं,
कारण ते तुमच्या भावना समजून घेतल्यासारखे वागतात, पण नंतर त्याच भावनांचा तुमच्यावर दबाव आणण्यासाठी उपयोग करतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देता, समोरची व्यक्ती म्हणते, ठीक आहे, माझी किंमतच नाही तुझ्यासाठी. तुम्ही स्वतःचा निर्णय घेता, ती म्हणते, तुला माझी काळजी असती तर तू असं केलंच नसतंस. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता, ती म्हणते, तुला स्वतःशिवाय कोणाचाच विचार नाही. आता लक्षात घ्या, समोरची व्यक्ती तुमच्या निर्णयावर चर्चा करत नाही, ती तुमच्या भावनांवर दबाव टाकते, तुम्हाला अपराधी वाटायला लावते आणि शेवटी तुम्ही तुमच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेता. अशा वेळी स्वतःला विचारा, मी हा निर्णय खरंच माझ्या इच्छेने घेतोय का, की मला अपराधी वाटतंय म्हणून? मी हा निर्णय खरंच माझ्या इच्छेने घेतोय का, की मला अपराधी वाटते म्हणून? हा प्रश्न खूप काही स्पष्ट करू शकतो. कारण निरोगी नात्यात मतभेद असू शकतात, नकार असू शकतो, वेगवेगळे निर्णय असू शकतात, पण प्रत्येक मतभेदानंतर तुम्हाला अपराधी ठरवणं योग्य नाही. तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत, पण दुसऱ्यांच्या भावना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची नाही. नंबर 12. स्वतःची चूक मान्य न करणारे लोक. चूक प्रत्येकाकडून होते, तुमच्याकडूनही, माझ्याकडूनही, सगळ्यांकडूनही. पण काही लोकांसाठी एक साधं वाक्य बोलणं खूप कठीण असतं. हो, माझी चूक आहे. तुम्ही पुरावा दाखवला तरी ते कारण सांगतील, तुम्ही शांतपणे समजावलं तरी ते विषय बदलतील, तुम्ही उदाहरण दिलं तरी ते उलट तुमच्या चुका मोजायला सुरू करतील. याचा परिणाम काय होतो? समस्या कधीच सुटत नाही, कारण समस्येवर चर्चा होण्याऐवजी दोष कुणाचा यावरच भांडण सुरू राहतं. नंबर 13. तुमच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे लोक. अशा व्यक्ती सुरुवातीला खूप काळजी घेणाऱ्या वाटू शकतात. हे करू नकोस, तिकडे जाऊ नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, ही नोकरी घेऊ नकोस, असे कपडे घालू नकोस, अमुक व्यक्तीशी मैत्री ठेवू नकोस. सुरुवातीला तुम्हाला वाटतं ही व्यक्ती माझी काळजी घेत आहे, पण हळूहळू लक्षात येतं की ती तुम्हाला सल्ला देत नाही, ती तुमचे निर्णय स्वतःच्या हातात ठेवू पाहत आहे. सल्ला आणि नियंत्रण यात फरक काय? सल्ला असा असतो, माझ्या मते हा पर्याय चांगला आहे, पण अंतिम निर्णय तुझा. आणि नियंत्रण असं म्हणतं, मी सांगतोय ना, मग तसंच कर. सल्ल्यात तुमच्या स्वातंत्र्याचा आदर असतो आणि नियंत्रणात तुमच्या निर्णय स्वातंत्र्यावर दबाव असतो. म्हणून कोणी तुमच्यावर प्रेम करतं म्हणून त्याला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय ठरवण्याचा अधिकार मिळत नाही. नंबर 14. तुमच्या कमजोरीचा वापर तुमच्या विरुद्ध करणारे लोक. हा प्रकार खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुमची एखादी भीती सांगितली. तुम्ही म्हणालात, मला लोकांसमोर बोलताना थोडा भीती वाटते, किंवा मला माझ्या निर्णयाबद्दल खूप असुरक्षितता वाटते. समोरची व्यक्ती म्हणते, काळजी करू नकोस, मी समजून घेतो. पण नंतर वाद झाला आणि अचानक तीच गोष्ट तुमच्यावर वापरली जाते. तुला तर हे जमतच नाही, तू नेहमीच घाबरतोस, तुझ्यात आत्मविश्वासच नाही. क्षणभर विचार करा, तुम्ही ती गोष्ट किती विश्वासाने सांगितली होती. समोरच्या व्यक्तीने ते समजून घेण्याऐवजी तुमच्यावरच दबाव आणण्यासाठी वापरली. हे निरोगी नात्याचं लक्षण आहे. जो दुसऱ्याच्या कमजोरीचा आदर करत नाही, त्याच्यासमोर स्वतःची कमजोरी उघड करताना सावध राहणं, हे शहाणपणाचं आहे. नंबर 15. तुमच्या आयुष्यात सतत नकारात्मकता आणणारे लोक. आता शेवटचा प्रकार, आणि हा सर्वात सामान्य प्रकारापैकी एक आहे. अशा व्यक्तीशी तुम्ही 5 मिनिटं बोला आणि तुमचा मूड बदलतो. तिला प्रत्येक गोष्टीत समस्या दिसते. हवामान खराब, लोक खराब, नोकरी खराब, व्यवसाय खराब, नातं खराब, जगच खराब. आणि उद्याबद्दल बोललं तर काहीच उपयोग नाही. तुम्ही एखादी सकारात्मक गोष्ट सांगितली, ती त्यातील धोका सांगते. तुम्ही संधी पाहता, ती अडचण सांगते. तुम्ही उपाय सांगता, ती समस्या सांगते. पण जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत तक्रार, निराशा आणि नकारात्मकता असेल, तर तिचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. शेवटी आयुष्य मोठं करण्यासाठी खूप लोकांची गरज नसते. गरज असते योग्य विचारांची, योग्य माणसांची आणि स्वतःच्या मनाची किंमत ओळखण्याची. आणि आज जर आजच्या व्हिडिओमध्ये एकही गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची आठवण करून देत असेल, तर लगेच निर्णय घेऊ नका. फक्त निरीक्षण करा. त्या व्यक्तीच्या शब्दापेक्षा तिचं सातत्यपूर्ण वर्तन पहा आणि मग ठरवा तिला तुमच्या आयुष्यात किती जागा द्यायची. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईफ चेंजिंग समरीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि कमेंटमध्ये एक वाक्य लिहा, माझी शांतता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, शांत राहा, समजूतदारपणे निर्णय घ्या आणि आयुष्य इतरांच्या मतानुसार नाही तर स्वतःच्या मूल्यानुसार